सासूरा सासूरा ओलांडून उंबरा गालीस सासूरा सासूरा संसाराची घडी नीट नेटकी बसवणे मकी करून जादू प्रेमाची चाहुल देईल कुणी सुखाच्या क्षणी कमलते मनी फुले ही वात्सल्याची सांभाळून या सारे बंधना त्यांचे थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची राणी मी राजाची चाहुल इवल्या स्वप्नाची जणू लेक मी लाडाची जणू लेक लाडाची श्री, तुला बिस्किट हवाय? नाही नको ग, आता मीटिंग मध्ये पुन्हा काहीतरी खाणं होईलच. म्हणजे तू मध्येच आलायस का घरी? हो अगं, मीटिंग कॉफी शॉप मध्ये आहे ना, ऑफिस मधून मी निघालोच आहे. म्हटलं मग घरी डोकावं आणि जाऊ पुढे. येताना जान्हवी तुझ्या बरोबर नव्हती ना? नाही, तिचा तर ऑफिस सुटेल इतक्यात. मध्ये फोन झाला का? फोन मध्ये हो झाला. झाला? काय बोललात? नाही म्हणजे तसं नाही, वेगळ्या काही विषयावर बोलणं झालं का असं मला विचारायचं होतं. कशाबद्दल? नाही, अरे जान्हवी म्हणत होती की तुझ्याशी काहीतरी बोलायचं होतं तिला. हो का? हा. काय? काय काय ते आम्हाला माहित नाहीये. अच्छा. हा म्हणून मी म्हंटल ना, वेगळं असं काही बोलली का? नाही, वेगळं असं काहीच नाही, नेहमीच. तिच्या का, काय झालं? अरे नाही, काय झालं असं नाही. ती ना खूप जाणीवपूर्वक असं म्हणाली होती की तिला तुझ्याशी बोलायचंय, म्हणून म्हटलं. अच्छा, ठीक आहे, मी विचारतो तिला. हा विचार, तू विचार, पण आम्ही विचारलंय म्हणून नको विचारूस. हा. आता हे काय? अरे असं नाही, म्हणजे तिला असं नको ना वाटायला की ती आमच्या जवळ काहीतरी बोलली आणि आम्ही लगेच तुझ्या कानावर घातलं. तिला स्वतःहून जेव्हा विषय काढायचा असेल ना, तेव्हा काढू दे. तू आपणहून नको बोलूस काही. का नको? श्री, यू रिमूव्ह विषय. हा, नो प्रॉब्लेम. नको इंदू बहिणी, नको, राहू दे. अगं असू दे, बोलत असेल तर बोलू दे त्याला. हो ना, व्हॉट सो मच. बरं चला, तुमचं चालू दे, मी निघतो. आणि माझ्या लक्षात राहिलं तर मी जान्हवीशी बोलेन. ओके, चला. पण आता सध्या मी निघतो, येतोय तासाभरात. हा, बाय बाय. बाय बाय. सांभाळून जा. हो या. चला. अच्छा, बाय बाय. What you said? Don't tell that we ask. He thinking more now. He think and think. What is this? What is this? बास कळलंय तिला. बास. आणि आता आपण बोललो ना, परत घेता येणार आहे का ते? कोण बोलणार आहे हे महत्वाचं नाहीये. श्री आणि जान्हवी मध्ये मूल ह्या विषयावर बोलणं महत्वाचं आहे. आणि ते आत्ता झालं ना तर उत्तम आहे. कळलंय? तेव्हा आता प्लीज भांडू नका. This Shari only do fight. काहीतरी काय इंदू बहिणी, आता मी काय केलंय? You always said opposite to me. नाही इंदू बहिणी, आता मी तुमच्या विरोधात काहीच बोलले नाहीये. You said. हो, कारण तुम्ही सगळं चुकीचं बोलत असता. What? I am wrong. You said I am wrong. He said I am wrong. I am not. बेबी वंस, इंदू बहिणी, मॅडम, अहो लॉकरचे चार्जेस साईज प्रमाणे असतात.
एकतर तुम्हाला आता लगेच लॉकर बदलून मिळेलच ह्याची खात्री देऊ शकत नाही मी. हो ऐका, मला क्लेम्स चेक करावे लागतील. ओके ओके हां, थँक्यू सो मच. शेवटी काल साहेबांनी वॉर्निंग दिलीच त्यांना. बरं झालं, गट्ट्या बसायलाच हवा होता एकदा. एक मिनिट, कुणाबद्दल बोलताय तुम्ही? अगं त्या लताबाई आहेत ना, काल सरांनी त्यांना वॉर्निंग दिली. अरे बापरे, मग? मग काय, रडत होत्या, घरात अडचणी असतात वगैरे वगैरे. ही कारण सांगितली की सगळेजण सवलत देतील असं का वाटतं सगळ्यांना? पण मला सांगा, आज आल्यात ना त्या वेळेवर? नाही ना, एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा तेच उशिराच येतात. मी तर काल साहेबांना 2 वेगवेगळी नावं पण सुचवली आहेत. माझी बहीण आहे, गावावरून आली आहे, साफसफाईची कामं वगैरे करते. म्हटलं उद्याच घेऊन येतो. नितीन जरा थांब बरं का, उगाच घाई करू नकोस. पण लताबाई साहेबांना चिडण्यासाठी रोज नवीन नवीन कारणं देतायत ना. साहेब आज ना उद्या त्यांना काढून टाकणारच आहे. बरं, पगार वेळेवरच लागतो ना, तो उशिरा चालत नाही. त्यांना काढून टाकणं हे सोल्युशन नाहीये गीता. त्याने काय होईल, त्यांची अडचण अजून वाढेल. हे बघ, मी त्यांच्या उशिरा कामावर येण्याचं समर्थन करत नाहीये. अगं पण आज कित्येक वर्ष ते आपल्या बरोबर इथे काम करतायत, आपल्याला भेटतायत, आपल्याशी बोलतायत. मग जर ते आज असं म्हणत असतील की त्यांची काहीतरी अडचण आहे, तर आपण ती समजून घ्यायला नको का? जगन्माता जान्हवीताई, तुमचा हा जो पुळका आहे तो एका डिझर्विंग कॅन्डिडेट साठी राखून ठेवा. लताबाई तशा कामचुकारच आहे. नाही, मला नाही असं वाटत. कपड्यांचं साबण, भांड्यांचं साबण, टूथपेस्ट, टॉयलेट क्लीनर, झाडू. अगं ताई, हळू सांग ना, या स्पीडने लिहिता येणार आहे का मला? सरे अगं, नेहमीच्याच गोष्टी आहेत सगळ्या. अगं तरी घाईघाईने सांगितलंस की गोंधळ उठतो का माझा? आणि नेहमीच्या गोष्टींमधल्या 2 गोष्टी राहून गेल्या तर चिडचिड माझ्यावर परत. सरे कधी का मोठी झाल्यासारखी वागणार आहेस तू? हो का? मग तू या स्पीडने लिहून दाखव मला. ये इकडे, लिहून दाखव मला कसं लिहितात. चहा घे आधी, घे. सरे, तुझ्या मंडळात जी स्थळं येतात ना, त्या मुलांची आणि मुलींची माहिती कशी लिहून घेता ग तुम्ही? अशी कुठे शेकडो स्थळं येतात ग माझ्याकडे. जी काय 2-4 जणांची नावं नोंदवली गेली आहेत, त्यांच्याशी मला गप्पा मारायला खूप वेळ मिळाला. त्यांची माहिती अगदी तोंडपाठ आहे मला. आणि खरं सांगू का, आम्ही ना त्यांची माहिती त्यांनाच भरायला सांगतो. उगाच आपल्याकडून काहीतरी चूक नको ना व्हायला. तो धोका आहेस बाई. तू मुलखाची वेंधळी आहेस, तू नक्की चूक करणार. वा, काय कॉन्फिडन्स आहे ग तुला माझ्याबद्दल. फक्त जान्हवीची आई तेवढं माझं कौतुक करते. आजही म्हणाल्या तुम्ही अगदी धडाडीच्या आहात म्हणून. आज? अगं हो, सांगायला विसरलेच. आज जान्हवीच्या आई आल्या होत्या पिंट्याची पत्रिका घेऊन. तुला माहिती होतं आज त्या येणार आहे तसं? नाही ना ग, अचानकच आल्या. मग जान्हवी काय बोलली होती का तुला तसं? नाही, आणि तिला माहित आहे की नाही याबद्दल शंकाच आहे मला. आपण जान्हवीला सांगावं का मग? हो, पण त्या दोघींचं बोलणं होईलच ना. म्हणजे आपण सांगायला काहीच हरकत नाहीये, पण त्या बोलतीलच ना एकमेकींशी. हे बघ, त्यांचं आपापसात काहीही असू दे, आपण आपल्या सुनेपासून काहीही लपवायचं नाही. आज ती आली ना घरी की मग तिला सांगून टाक. ठीक आहे. अरे, त्यांच्याकडनं पैसे वगैरे नाही घेतलेस ना? पैसे कसे घेईन त्यांच्याकडून? आणि त्या तोंड फाटेस तोवर माझी स्तुती करत होत्या. कसे घेईन पैसे मी त्यांच्याकडून? हा, कुठपर्यंत आलाय? कुठे काय लिहिलंय? काय सरे, तुझ्या स्पीडने काही कळत होतं का मला लिहायला? बरं मग लिही पटकन. कधी सामान येणार आपलं? तू हळूहळू सांग ना, सांग. हा, कपड्यांचा साबण, कपड्यांचा भांड्याचं साबण, भांड्यांचा. हाय. हाय. कशी झाली मीटिंग? मस्त, छान झाली. त्याला ऍक्च्युली दुसरीकडे कुठेतरी नोकरी मिळत होती. म्हणजे तसं मला तो स्वतःच म्हणाला. पण मला त्याच्या बोलण्यात ना तितका कॉन्फिडन्स नाही वाटला. थोडीशी रिस्क वाटली. मग काय,
मला त्याला रिटेन करायचंच होतं, मी ते जमवलं. अरे वा. जान्हवी, गोखले गृहोद्योग सोडून जाणं हे फार कमी लोक करतात. त्यामुळे जर मला असं कोणी म्हटलं ना की मला नोकरी सोडायची आहे, तर मग मनाला ना उगाच चुटपुट लागून राहते. म्हणजे नोकरी देताना आपण त्या माणसावर विश्वास टाकलेला असतो, मग तो विश्वास टिकवलाही पाहिजे, आपणही आणि त्यानेही. नुसतं काय, बायको बरोबर बोलतोय ना मी? हो हो श्री, तू अगदी बरोबर बोलतोयस. मी त्याचाच विचार करत होते. एखाद्याला नोकरीवरून काढून टाकणं किंवा त्याच्या नशिबावर सोडून देणं हे किती सोपं असतं ना. म्हणजे काहीच कष्ट नाही पडत त्यात. आपल्या हाताखालच्या माणसाला कम्फर्टेबल करणं आणि त्याच्या अडचणी सोडवणं हे चांगल्या लीडरचं लक्षण आहे. मला सरांशी बोलायलाच हवं. बोरकरांची? कशासाठी? आमच्या ऑफिसमध्ये त्या लताबाई आहेत ना, क्लास 4च्या वर्कर आहेत त्या. त्यांचा जरा सध्या काहीतरी इश्यू चाललाय. म्हणजे ना त्या रोज उशिरा येतात, त्यामुळे सर त्यांना काढून टाकण्याचा विचार करतायत. वाईट वाटतं रे श्री. त्या कामचुकार आहेत असं माझं त्यांच्याबद्दल अजिबात इम्प्रेशन नाहीये. हा, त्या थोड्या घाईत असतात कायम. इट्स ओके, तू एवढी डिस्टर्ब नको होस. आणि बोरकर तसे सेन्सिबल आहेत, ते करतील काहीतरी. होप सो, आय रिअली होप सो. बरं, चहा टाकू तुझ्यासाठी? ए बाय द वे, तुला माझ्याशी काही बोलायचं होतं का? नाही, म्हणजे महिला मंडळात चर्चा सुरू होती. सगळ्या जणी मला विचारत होत्या की काय रे जान्हवी, काही बोलली का तुझ्याशी? नाही नाही, म्हणजे अरे इतकं काही महत्वाचं नाहीये ते. अगं असं कसं? मला म्हणत होत्या सगळ्या जणी की तिला बोलायचंय तुझ्याशी काहीतरी, म्हणून बोलायचंय. हा हो, नाही त्या लताबाईंच्या विषयामुळे ना मूडच गेलाय माझा. जान्हवी, जरा येऊ का? सरू मावशी या ना. अगं, तुझ्या कानावर एक गोष्ट घालायची होती. काय? आज आपल्या वधूवर सूचक मंडळात तुझी आई आली होती. आई? का? तुझ्या भावाचं नाव नोंदवायला. पिंट्याचं? अरे चा, का तुला काही सांगितलं नव्हतं का त्यांनी? नाही, आमचं असं काहीच बोलणं झालं नव्हतं. नाही, म्हणजे मी तुझ्या कानावर घातलं, कारण म्हणजे तुला नंतर असं नको ना वाटायला की मी काही बोलले नाही तुला. इट्स ओके सरू मावशी, तुम्ही बोललात ते बरंच केलं. मला कदाचित थोडं उशिरा कळलं असतं. नक्की ना? म्हणजे माझ्यामुळे काही नाही सरू मावशी, तुम्ही प्लीज असं काहीच समजू नका. उलट सांगितलं ते बरंच केलं. थँक्यू. हो ना? बरं, येऊ मी? हो हो. आता हे काय नवीन आईचं? अगं, स्वतःच्या मुलाच्या लग्नाचा विचार करतायत त्या. अरे पण पिंट्याच्या लग्नाचं वय असं काय उलटून चाललंय का? अजून सेटलही नाहीये तो. पुरेसा इंडिपेंडेंट नाही झालाय अजून. हो, पण जर पिंट्याचीच लग्नाला संमती असेल तर? नाही, मला शंका आहे. मला खरंच शंका आहे. हा विचार ना फक्त आईच्या मनात आलेला असू शकतो. आईशी बोलायला हवं. काय रे? हा, आज काय असा असहकार केल्यासारखा बसून राहणार आहेस का दिवसभर? हा, उठ उठ, मला मदत कर, चल. अरे कंबर धरलीये माझी. दिवसभर तुझ्यासाठी वणवण करत होते मी. एवढी कंबर जर तुझी दुखते तर काय गरज होती उगाच त्या वधूवर सूचक मंडळात जायची? हो, अरे आईच्या जीवाला कसला आणि किती घोर लागतो ना, हे या जन्मात तुला कळायचं नाही. पुढला जन्म आहे ना बाईचा, घे, मग कळेल. अरे तू जेवलास तरी का नाही? अगं पण एवढा कसला घोर लागलाय? अगदी उद्याच माझं लग्न झालं नाही तर काय आभाळ नाही कोसळणार आहे आपल्यावर? हे बघ पिंट्या, आपल्याकडे ना रंगरूप, ना शिक्षण, ना वाडवडिलांनी ठेवलेली मालमत्ता. त्यामुळे श्रीमंत घरातली मुलगी आपल्या घरी चालत येईल अशी काही आपली परिस्थिती नाहीये. अगं पण सगळे परिस्थिती बघूनच लग्न करतात असं पण काही नाहीये. नाहीच. तसं असतं तर या घरात माझं लग्न कशाला करून दिलं असतं माझ्या आई वडिलांनी? हा,
पण तुझ्या वडिलांकडे निदान नोकरी तरी होती, पगार मिळत होता. तुझं काय? मी पण नोकरी करतो ग. अरे हो, पण या तुझ्या कामातनं जेमतेम जेवणा खाण्याचा खर्च निघतोय पिंट्या तुझा. तेच म्हणायचंय मला आई. तुला माहितीये ना सगळी परिस्थिती. आणि मग या अशा परिस्थितीत आणखीन बायको कुठे गळ्यात बांधून घेऊ मी आई? अरे नोकरी करणारी बायको शोधायची आपण. आपली जानू कशी नोकरी करून घरातलं सगळं करून जातेच की नाही? हा, पण तुला इतकी घाई काय लग्नाची? माझी हाडं झिजायच्यात. मला घरात सून हवीये. हे तर उद्या मी स्वर्गात गेल्यानंतर सून आणून उपयोग काय? माझे लाड, माझं कौतुक, माझी सेवा कोण करणार मग? हे बघ, जोपर्यंत मला चांगली नोकरी मिळत नाही ना, तोपर्यंत लग्नाचा विचार देखील करणार नाहीये मी. तुझ्या मनासारखी नोकरी? हो. म्हणजे झालंच. पहिलंच लग्न असणारी मुलगी मिळाली ना तरी खूप झालं. कला अगं आई बास, काही बोलतेस तू आता. आणि प्लीज, लग्न हा एक तरी विषय असा असू दे ज्यावरून आपल्या घरात वाद होणार नाही. मी अजून लग्न नाही झालं तर हा असा बोलतोय. उद्या लग्न झाल्यानंतर आम्हाला काय आणि कसं बोलशील ते वास्तव. आई, एक गोष्ट खूप स्पष्ट बोलतोय. मला आता लग्न करायचं नाहीये आणि सारखा सारखा तो विषयही मला नकोय. आणि मी काय म्हणते, कमावती मुलगी आणली तर त्यालाच जरा हातभार लागेल ना. त्याच्या संसाराचा गाडा जरा नीट चालेल. आणि मुलीकडचे लग्नात काहीतरी देतीलच ना. म्हणजे निदान 4 साड्या, एखादा दागिना एवढं तर घालतीलच ना. आणि लग्नाचा दोन्हीकडचा खर्च आपण मुलीकडच्या करायला आई सांगायचा. प्लीज. अगं तू कुठच्या कुठे विचार करतेस? शी, मला नाही पडायचं या सगळ्यात. आणि माझं लग्न कधी करायचं आणि कसं करायचं ते माझं मी ठरवणार, कुणीच पडायचं नाही त्यात. मूर्ख आहे हा मुलगा, मूर्ख. सगळ्या गोष्टीची सुरुवात ना नाही करतो हा. अक्कलच नाहीये त्याला. अरे आपला फायदा कशात आहे हे तरी कळून घे ना. पण मी अशी सोडायचीच नाही त्याला. लक्ष्मीच्या पावलांनी सून घरात आणतेच की नाही ते बघाच तुम्ही. भाऊजी काय हवंय? ते दादा काय ते ग्रीन टी पितो ते कुठं असतो? इथे आहे, देते तुम्हाला. आज मी ग्रीन टी पिणार आहे. का? आज काय विशेष? नाही विशेष काही नाही. पुढच्या वेळेस जेव्हा बंधुराज येतील तेव्हा ग्रीन टी कसा भंगार असतो हे मला पटवून देता येईल. भाऊजी आधी पिऊन तर बघा. मला माहितीये कसला तो ग्रीन टी काय. त्यापेक्षा आपला चहा कसा हा असा दमदार, तजेलदार, असा चवीचा, वासाचा, असा उकळता, वाफेचा. ए जान्हवी, मी पिणार आहे तो माझ्याही नावाचा करच. तू पितेस की नाही ग्रीन टी? नाही नको, पण मी 2-3 वेळा प्यायली आणि मला आवडलाय बरं का. नाही तू पीच हा ग्रीन टी. काय अशा चांगल्या सवयी तुला आता लावायला हव्यात. म्हणजे चांगलं असतं ते तब्येती करता. नाही म्हणजे अचानक उद्या समजा काही गंमत झाली, एखादी गोड गोड बातमी कळली तर अचानक सगळ्या वाईट सवयी सोडून तुला एकदम हेल्दी खावं लागलं असं नको ना व्हायला. त्यामुळे आत्तापासून सवय लावून घे तू. बरोबर आहे. जान्हवी, तुम्ही का बोलत नाही आहात ग या विषयावर? का असं नाहीये, फक्त या विषयावर बोलावं अशी योग्य वेळच मिळाली नाहीये. नाही पण म्हणजे आधी होतं ना श्रीचं, आत्ता मूल नको किंवा नकोच अजिबातच, असं काही नाहीये ना अजून? नाही असं काहीच नाहीये. मी बोलेन ना, बोलणं झालं की सांगेन तुम्हाला. बर, मी येऊ? हो जा तयारी कर लवकर, उशीर होईल नाही तर. वहिनी, आपण आपली गंमत जम्मत करत असतो पण यांच्यावरती इनडायरेक्टली प्रेशर येत नसेल ना? इनडायरेक्टली काय? मी तर डायरेक्टली विचारते. कारण भाऊजी खरं सांगू का, श्रीच्या मनात काहीही येऊ शकतं. आणि मला फक्त हा मुलगा पुन्हा एकदा मला मूलच नको असं तर म्हणत नाहीये ना, एवढं जाणून घ्यायचंय. काही मागेही हे बोलणं झालंय आपलं जान्हवीच्या ऍक्सिडेंट पूर्वी. हो सरे, पण त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. भाऊजी, श्री आता 30चा आहे हो. योग्य वयात मूल झालं ना की कसं छान सुदृढ होतं. म्हणून मी आपली बोलते. आता श्री आपल्या आईची काळजी समजून घेऊ शकेल एवढी किमान अपेक्षा आहे माझी.
देवा मला श्रीशी व्यवस्थित बोलण्याचं धाडस दे. किती गोड. काय झालं श्री? अगं व्हिडिओ बघ ना, कसला क्यूट आहे. व्हिडिओ? हो, हे बाळ बघ ना ग, केवढं गोड आहे. बाळ? हे परत 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 हा बघ. अगं जान्हवी व्हिडिओ बघ ना, माझ्याकडे काय बघतेस. हे बघ कसलं गोड आहे ना. काय असतात ना हल्लीची ही पोरं. म्हणजे आपल्या लहानपणी आपण असं काही वागलोय असं मला तरी वाटत नाही. एका पिढीने जन्म घेतला की ती आधीच्या पिढीपेक्षा हुशार असते. इंटरेस्टिंग, वाचायला पाहिजे कुठेतरी. आता हेच बाळ बघ ना, सच अ लवेबल अँड स्मार्ट बेबी. जान्हवी, इवलंस बाळ जन्म घेतं. निसर्गानं माणसाला दिलेलं केवढं मोठं गिफ्ट आहे हे. आता हेच बाळ बघ ना, एवढ्याशा आकारात सगळं काही मावलंय. कान, नाक, हात, डोळे ह्या सगळ्या दिसणाऱ्या गोष्टी, पण त्याचबरोबर बुद्धी, मन, विचार या सगळ्या न दिसणाऱ्या गोष्टी सुद्धा. जान्हवी, या सगळ्या बाळांच्या पालकांची काय धमाल असेल ना. श्री, श्री मला पण आई व्हायचंय.